क्षीरसागर. आवाज कुणाचा, आवाज जनतेचा. अरे मित्रा, आवाज कुणाचा, आवाज जनतेचा. भारत माता की जय, भारत माता की जय. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय विज्ञान. वंदे मातरम, वंदे मातरम. कर चले हम विदा, जानू तन साथियों अब तुम्हारे हवाले. वतन साथियों अब तुम्हारे हवाले. वतन साथियों. याच बलिदानामधून आणि संघर्षाच्या क्रांतीतून आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळाले, ज्यामुळे आज आपण सर्वजण आनंदाने श्वास घेऊ शकतो. आजच्या दिनी माझे गुरुजन, माझे प्रथमदेव, आजचे गुरु तथा मुख्य मार्गदर्शक माझी मम्मी सौ अश्विनी क्षीरसागर. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी भक्ती क्षीरसागर आहे. मुक्काम जत, तालुका जत, जिल्हा सांगली येथील रहिवासी असून मी जतमध्ये श्री रामराव विद्या मंदिर प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता 4मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे. मित्रांनो, सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा, हम बुलबुले हैं इसकी, यह गुलसिता हमारा. मित्रांनो, खरं तर एक प्रश्न पडतो की हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालंय का? तर खरं तर आपल्या मनाला प्रश्न विचारा आणि विचारून बघा की हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालंय का? तर नाही, हे स्वातंत्र्य आपल्याला इतक्या सहजासहजी मिळालं नाही. इंग्रजांना स्वातंत्र्य मागितलं आणि इंग्रजांनी लगेचच देऊन टाकलं. इतकी सोपी गोष्ट नव्हती मित्रांनो. अनेकांनी आपलं त्याग, बलिदान या देशासाठी दिलं आणि तेव्हा कुठेतरी हा देश स्वतंत्र झाला. मग त्यामध्ये पंडित नेहरू असतील, महात्मा गांधीजी असतील, सुभाषचंद्र बोस असतील, चंद्रशेखर आझाद असतील, लोकमान्य टिळक असतील, सावरकर असतील, आगरकर असतील, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चाफेकर बंधू असतील, अशा अनेक जणांनी तुरुंगवास भोगला, बलिदान दिलं. आपल्या कुटुंबाचा, आपल्या घराचा विचार न करता ते देशासाठी समर्पित झाले. आज आपण सर्वजण इतक्या आनंदाने अनेक उत्सव सण साजरी करू शकतो, अनेक कार्यक्रम घेऊ शकतो आणि हे फक्त आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे या गोष्टी आपण करू शकतो आणि हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालं नाही. अरे मित्रा, भगतसिंग सुद्धा हसत हसत फाशीवरती गेलो. अरे मित्रा, सुखदेव, राजगुरू, चाफेकर बंधू सुद्धा हसत हसत फाशीवरती गेले आणि जाता जाता आपल्याला सांगून गेले की खरं तर समोर मृत्यू दिसत होता आणि आपल्याला फासावरती जायचं